चौकेगावचं बस स्टॉप आहे इकडे बघा। तर आता ऑगस्ट महिन्यात चालू होईल, तर पाहू शकता इकडे किती मोठ्या प्रमाणावरती फणस आहेत। आणि पाण्याचा प्रवाह या ठिकाणी पाहू शकता आपण। पलीकडे उगवत लावगणवाडी आहे आणि हा ब्रिज आहे बघा पलीकडे येण्या जाण्यासाठी। तो आपल्याला मोठमोठे दगडी दिसत आहेत, तर त्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून आलेले दगडी आहेत। तर इकडे आता मी थोडंफार फोटोशूट वगैरे केलंय, रील्स वगैरे काढले आहेत आणि आता आपण इथून तारळगावी जाणार आहोत। तर या काकी वगैरे आता आपल्या शेतामध्ये गवत साफ करायला आल्या आहेत। तर या ठिकाणी सुद्धा भात शेती केली आहे बघा। तर इकडे चौकेवाडीतील वरती घरं आहेत, अळूची पानं टाकले आणि ओला कागद वगैरे पण टाकतात ना। दाखव ना, वाजवून दाखव ना। आणि समोर आपल्याला ही झाडं दिसत आहेत, ती केवड्याची झाडं आहेत। इकडे वरती आमच्या मावशीचं सुद्धा घर आहे, इकडे वरती लावगणवाडीची घरं आहेत बघा। हे समोर आपल्याला घर दिसत आहे, ते आत्याचं घर आहे। तब्येत बरी आहे ना? ऐकायला वगैरे येत नाही आजीला? नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी सध्या मी कोकणामध्ये आहे, माझ्या गावी राजापूर कुंभवडे। तर मंडळी आता वाजले दुपारचे 3 आणि आता मी आलोय तारळ चौकेमध्ये। तर पलीकडे उगवत लावगणवाडी आहे आणि इकडे खाली समोर माळवत लावगणवाडी आहे। तर जाताना मी माझ्या आत्याकडे सुद्धा जाणार आहे तारळगावी। तर येताना आपल्याला तारळगाव लागलं, पण मी जास्त काही शूट नाही केलं। तर हा वाळा तुम्हाला दिसतोय, तो खाली तारळगावी जातोय आणि पुढे जाऊन आमच्या देवगड वाकोटन खाडीला मिळतोय। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर आज थोडी पावसाने विश्रांती घेतली आहे, तर 2 दिवस थोडा पाऊस कमी झालाय। तर तारळगावी माझी आत्या आहे, तर आत्याच्या घरी जायचंय आपल्याला। तर आई आणि मावशी पुढे मामाकडे गेले आहेत, कारशिंग्यामध्ये गेले आहेत। तिकडे वरती माझ्या मामाचं गाव आहे, तिकडे आई आणि गेले आहेत। तर आत्ता मी आणि हेमंत तिकडे मध्येच थांबलो आहे, मला तुम्हाला चौकेगावचा निसर्ग शेअर करायचा होता। वरती तिकडे मोठा धबधबा आहे, पण जंगल परिसर आहे, जाणं मुश्किल आहे, नाहीतर धबधबा मी तुम्हाला शेअर केला असता। आणि या गावचं मला काही एवढं माहीत नाही आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर मंडळी आपल्याला खूप काही मला शेअर करायचं होतं, पण पावसामुळे राहून गेलंय। तर मंडळी आता वाजले दुपारचे 3। तर आता मी चाललोय तारळ चौकेमध्ये, माझ्यासोबत आई आहे, मावशी आहे आणि हेमंत आहे। आई आणि मावशी मामाकडे चालले आहेत कारशिंग्यामध्ये। तर कारशिंग्यामध्ये जातानाच आपल्याला चौकेगाव लागतं, तर तिकडे मी आणि हेमंत उतरू। तर आपण सुंदर कुडाळकर दादा यांची गाडी केली आहे। तर आता गावी येऊन मला 8 दिवस झाले। तर आल्यापासून जोरदार पाऊस असल्यामुळे बाहेर निघणं खूप मुश्किल झालं होतं। तर आज थोडी पावसाने विश्रांती घेतली आहे। तर आता आई आणि मावशी मामाकडे चालले आहेत। तर चौकेवाडीच्या बाजूलाच उगवत लावगणवाडी आहे। तारळगावामधील 2-3 वाड्या एका साईडला आहेत, जंगलामध्ये आहेत। तर तिकडे एक वॉटरफॉल आहे। तर पाहूया, जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करतोय। तर तिकडून नंतर आम्हाला तारळमध्ये जायचं आहे आत्याकडे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर मंडळी आत्ता आम्ही आलोय चौकेगावी। चौकेगावचं बस स्टॉप आहे इकडे बघा। नाही, इकडे उगवत लावगणवाडी आहे आणि इकडे माळवत लावगणवाडी आहे। आणि हा रस्ता तिकडे वरती आमच्या सड्यावरती गेलाय, मेन हायवे रोडला मिळतो। तर इकडे आता नवीन रोड झालाय, तारळ कुंभवडेला हा रोड जातो। तर हे चौकेगाव आहे बघा, वरती सुद्धा तिकडे घरं आहेत। तर आता आम्ही चाललोय उगवत लावगणवाडीमध्ये। तर ह्या वाड्या तारळगावामध्ये मोडतात। गाव तारळ आहे आणि तारळ गावामधील ह्या वाड्या आहेत, 2-3 वाड्या इकडे आहेत। आणि समोर बघा फणसाचं भलं मोठं झाड आहे आणि खूप सारे फणस लागले आहेत। तर आता ऑगस्ट महिन्यात चालू होईल, तर पाहू शकता इकडे किती मोठ्या प्रमाणावरती फणस आहेत। तर आता आम्ही उगवत लावगणवाडीमध्ये आलोय। तर हा पलीकडे जाण्यासाठी साकवा आहे बघा
आणि मोठा व्हाळ आहे. पलीकडे उगवत लावगणवाडी आहे. तर ज्या ज्या वेळी व्हाळाला मोठं पाणी असतं तर पलीकडे येण्या जाण्यासाठी अशा प्रकारे साकव घातलंय बघा. लोखंडी साकव आहे. आणि पाण्याचा प्रवाह या ठिकाणी पाहू शकता आपण. तर याच्यापेक्षा सुद्धा मोठं पाणी असतं. समोर आपल्याला जो दगड दिसतोय तिथपर्यंत पाणी असतं. आणि भला मोठा व्हाळ आहे या ठिकाणी बघा. तर पाण्याचा प्रवाह या ठिकाणी आपण पाहू शकता. तर मंडळी, हे व्हाळाचं पाणी आपल्याला दिसत आहे तर ते माझ्या मामाच्या गावावरून वरून येत आहे वाहत. वरती तिकडे कारशिंगे गाव आहे. तर त्या व्हाळाचं पाणी सर्व खाली इकडे येत आहे आणि 2-3 व्हाळाचं पाणी मिळून हे एकत्रित होतं. पलीकडे उगवत लावगणवाडी आहे आणि हा ब्रिज आहे बघा पलीकडे येण्या जाण्यासाठी. आणि हे आपल्याला पाणी दिसत आहे ते खाली आपल्या खाडीला जाऊन मिळतं. देवगड वाघोटण खाडीला. खाली इकडे तारळगाव आहे. तर पाण्याचा प्रवाह केव्हा केव्हा खूप मोठा असतो. आपल्याला मोठमोठ्या दगडी दिसत आहेत. तर त्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून आलेल्या दगडी आहेत. पाहू शकता इकडे एवढ्या मोठमोठ्या दगडी आहेत. पाण्याच्या प्रवाहाने वाहून आले आहेत. तर मंडळी, आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तर ती तारळ उगवत लावगणवाडी आहे. आणि पलीकडे तारळ चौके, मावळत लावगणवाडी अशा 2 वाड्या आहेत. आणि त्यांची शाळा सुद्धा तिकडे पलीकडेच आहे. तर इकडे बघा अलीकडे पलीकडे जाण्यासाठी अशा प्रकारे साकव घातलाय. लोखंडी साकव आहे पण खूप वर्ष झाली त्या साकवाला. तर कोकणामध्ये अशा प्रकारे साकव तुम्हाला खूप ठिकाणी पाहायला मिळतील. प्रत्येक गावोगावी अशा प्रकारे व्हाळ असतात. आणि पावसाळ्यामध्ये पलीकडे जाण्यासाठी येण्यासाठी असे साकव असतात. पूर्वीच्या वेळी लाकडी साकव असायचे. तर आता गव्हर्नमेंट तर्फे अशा प्रकारे साकव घातलेत बघा. तर इकडे आता मी थोडंफार फोटोशूट वगैरे केलंय, रील्स वगैरे काढले आहेत. आणि आता आपण इथून तारळगावी जाणार आहोत माझ्या लहान आत्याकडे. तर येताना आपल्याला तारळगाव सुद्धा लागलं होतं पण गाडीमध्ये मी जास्त काही शूट नाही केलं. तर जाताना आता आपण तिकडे जाऊया. तर मंडळी, या ठिकाणी आम्ही थोडंफार शूट केलं. तर आता आई वगैरे मामाकडे गेले पुढे कारशिंग्यामध्ये. तर आता आम्हाला तारळमध्ये जायचंय आत्याच्या गावी. एकच गाव आहे पण या 3 वाड्या थोड्या दूर अंतरावरती आहेत. जंगल परिसरामध्ये आहेत. आजूबाजूला संपूर्ण जंगल परिसर आहे. पाहू शकता इकडे. तर मंडळी, आपल्याला खूप काही मला शेअर करायचं होतं कारण जवळजवळ 1 वर्षानंतर मी गावी आलोय. गेल्या वर्षी गणपतीला आलो होतो. त्यानंतर माझं काही गावी येणं नाही झालं. माझं घर गावी बंद असतं. तर अधूनमधून आम्ही गावी येत असतो. आई येत असते माझी. तर काजूची झाडं लावायची होती त्यामुळे आईसोबत मी सुद्धा आलो यावेळी. तर समोर आपण पाहू शकता किती मोठमोठ्या दगडी आहेत बघा. आणि हा छोटासा साकव आहे पलीकडे येण्यासाठी जाण्यासाठी. आणि वरती तिकडे लावगणवाडी आहे, उगवत लावगणवाडी आहे. तर आता घनदाट जंगल आहे. घरं वगैरे आपल्याला दिसत नाही आहेत. तर समोर आपल्याला या मोठमोठ्या दगडी दिसत आहेत. तर त्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून आलेल्या दगडी आहेत. तर तुम्ही विचार करा पाण्याचा प्रवाह केवढ्या प्रमाणावरती असू शकतो. तर मंडळी, आता संध्याकाळचे 4 वाजलेत
तर चौकेगावचं निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता या ठिकाणी. संपूर्ण भात शेती आहे या ठिकाणी बघा. तर इकडे काकी वगैरे गवत काढत आहेत. बेंतात आहेत ना? काय नाचणी आहे का काय? भात बेंताय. आणि हे काय? चारा आहे ना? निसर्गरम्य असं कोकणातील वातावरण पाहू शकता. तरी आडीतील भात शेती आहे बघा. तर यांचा मळा वगैरे नाहीये. आपला तिकडे खाली मळा वगैरे आहे. खाडेशेजारी जेवढी गावं आहेत तर तिकडे आपला मळा आहे. तर बघा कोकणामध्ये अशा प्रकारे भात लावणी लावल्यानंतर बेनावड करावी लागते. तर आजूबाजूला गवत वगैरे रुजलेलं असतं. तर ते गवत काढावं लागतं. तर किती कष्टाचं काम आहे बघा. तर या काकी वगैरे आता आपल्या शेतामध्ये गवत साफ करायला आल्या आहेत. फक्त भात लावणी लावली म्हणजे होत नाही. तर आता पुढील 3 महिने खूप कामं असतात. बेनावड करायची असते. शेतीला खतपाणी वगैरे द्यावं लागतं. तर आमच्या गावी सर्वांनी शेती वगैरे आता सोडून दिले, कमी केले. पण चौके गावी मळा वगैरे नाहीये त्यांचा. मळे शेती नाहीये, सडी शेती असते. त्यामुळे त्यांना शेती करावीच लागते. कारण आमची मळे शेती असल्यामुळे शक्यतो सड्यावरती कोणी शेती वगैरे करत नाहीत. कारण रानटी प्राणी वगैरे खूप नुकसान करतात शेतीचं. तर इकडे वरती चौकेवाडीतील घरं आहेत. तर या ठिकाणी सुद्धा भात शेती केली आहे बघा. तर इकडे चौकेवाडीतील वरती घरं आहेत आणि वरती सुद्धा घरं आहेत आणि खूप मोठी वाडी आहे ही चौकेवाडी. तर पावसाची मोठी मळब आली आहे बघा. तर आता थोडंफार आम्ही या ठिकाणी शूट केलंय. तर इकडे सुद्धा शेतीची बेनावर वगैरे चालू आहे बघा. तर समोर बघा इकडे वरचीवाडी आहे, चौके वरचीवाडी. आणि हा समोर तुम्हाला रस्ता दिसतोय तो माझ्या मामाच्या गावी गेलाय, कारशिंग्यामध्ये. तर इकडून शॉर्टकट आहे. पूर्वी आम्ही लहानपणी इकडे खूप यायचो. तर इकडे आता लहान लहान मुलं आपल्याला भेटली आहेत बघा. छोटी छोटी मुलं आहेत. तर आता आपल्याला इकडे भेटली आहेत. तुझं नाव काय? आयुष. तुझं? तुझं? तर काय आहे आपल्या हातामध्ये? काय ते? गजनळी ना? त्याच्यामध्ये त्रिफळ टाकतात ना? तर बघा कोकणामध्ये अशा प्रकारे आता शेतीच्या सीझनला पावसाळ्यामध्ये बनवतात ना, विशेषतः माकडं वगैरे येतात त्यांना पळवण्यासाठी. तर मागे पंप असतो ना त्याला. हाय, अळूची पानं टाकले आणि ओला कागद वगैरे पण टाकतात ना. दाखव ना, वाजवून दाखव ना. बघा लहान लहान मुलं आहेत बघा. आता बालपणीचे दिवस आम्हाला आठवले. तर अळूची पानं वगैरे असतात, त्रिफळ असतात किंवा ओला कागद वगैरे टाकतात ना. हे बघा त्याने अळूचं पान टाकलंय. बांबूची काठी आहे ना? कितवीला आहे तू? 7वीला. इकडेच आहे. हे बघा अशा प्रकारे आवाज आला ना. तर हा रोड तुम्हाला दिसतोय तो वरती हायवेला जाऊन मिळतो. तर आई वगैरे आता वरून येतील. तर आता आपण लावगणवाडीमध्ये जाऊया, मावळत लावगणवाडीमध्ये जाऊया तोपर्यंत. तर आज थोडी पावसाने विश्रांती घेतली त्यामुळे आपल्याला व्हिडिओ शेअर करता आला. नाहीतर मोबाईल वगैरे सांभाळणं खूप मुश्किल असतं. तर आमच्या कोकणातील रस्ते आपण पाहू शकता. तर समोर इकडे मावळत लावगणवाडी आहे. जास्त घरं नाही आहेत, 10-12 घरं आहेत. तर हा त्यांच्या वाडीचा व्हाळ आहे बघा. तर हा व्हाळ आहे बघा. हा सड्यावरून व्हाळ आलाय. तर या व्हाळाला सुद्धा भरपूर प्रमाणात पाणी असतं.
तर 2 दिवस आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे, त्यामुळे पाणी थोडं कमी आहे. आजूबाजूला आपण घनदाट झाडी पाहू शकता आणि बाजूला इकडे घर आहेत मावळत लागवणवाडी मधील. तर आता आपण जो मोठा व्हाळ पाहिला, साकव वगैरे पाहिला, तर त्या व्हाळाचं पाणी आणि ह्या व्हाळाचं पाणी पुढे एकत्रित जाऊन मिळतं आणि परत तिकडे अजून एक दुसरा व्हाळ जॉईंट होतो. तर असे लहान मोठे व्हाळ एकत्रित होऊन पुढे खाडीला जाऊन मिळतात. तर किती स्वच्छ पाणी आहे बघा. मावळत लागवणवाडीचं बस स्टॉप आहे या ठिकाणी. तर इकडे आता मी मावळत लागवणवाडीच्या व्हाळामध्ये आलोय बघा. आणि समोर आपल्याला ही झाडं दिसत आहेत, ती केवड्याची झाडं आहेत. केवड्याची फुलं आपण देवाला वगैरे वाहतो, तर त्याची झाडं आहेत बघा. तर हा शॉर्टकट रस्ता आहे शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांचा. तर हा लागवणवाडीचा व्हाळ आहे बघा. तर मंडळी, आता मी आलो होतो मावळत लागवणवाडीच्या व्हाळामध्ये. तर ह्या व्हाळामध्ये महिला कपडे वगैरे धुतात. तर मगाशी मी आपल्याला रस्त्यावरती जो व्हाळ दाखवला तोच व्हाळ इकडे खाली आलाय आणि पुढे जाऊन तिकडे जो मोठा व्हाळ दाखवला होता मगाशी, तिकडे जॉईंट होतो. प्रत्येक अंतरावरती या ठिकाणी व्हाळ आहेत. जवळजवळ आम्हाला रस्त्याने येता येता 4-5 व्हाळ लागले, लहान मोठे 4-5 व्हाळ लागले. तर मावळत लागवणवाडीच्या महिला वगैरे इकडे कपडे वगैरे धुवायला येतात. संपूर्ण घनदाट जंगल आहे आणि घनदाट जंगलामध्ये वाड्या आहेत या उगवत लागवणवाडी, मावळत लागवणवाडी आणि चौकेवाडी. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5. तर आता आम्ही चलत चलत पुढे आलोय. इकडे वरती आमच्या मावशीचं सुद्धा घर आहे. इकडे वरती लागवणवाडीची घर आहेत बघा. तर आता मी तारळ गावी आलोय, मुळमवाडीमध्ये. तारळ मुळमवाडी. तर इकडे लहान आत्याचं घर आहे माझ्या. हे समोर आपल्याला घर दिसतंय ते आत्याचं घर आहे. बरे आहेस ना? बरे आहेस ना? लाईट लागू काय हवा. तर आत्याच्या घरी आता आम्ही आलोय. इकडे आई आणि मावशी मामाकडे गेली होती. इकडे मावशी बसली आहे. तब्येत बरी आहे ना? ऐकायला वगैरे येत नाही आजीला. तर हे आत्याचं घर आहे बघा. इकडे किचन वगैरे आहे. तर इकडे आत्याच्या अंगणामध्ये केळीची झाडं वगैरे आहेत बघा. आणि चवळीचं सुद्धा झाड आहे इकडे बघा. भाजीपाला वगैरे लावलाय. समोर इकडे आत्याच्या जाऊबाईंचं घर आहे. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30. तर आत्याकडे चहा वगैरे घेतली. आजीला वगैरे भेटलो. आजी आणि आत्याची मुलगी असते गावी. आत्या वगैरे मुंबईला असते. आत्याचा मुलगा आत्या वगैरे मुंबईला असते. आजी आता आम्हाला सोडायला आले बघा. तर आता आम्ही गाडी घेऊन आलो होतो. तर इकडे गाडी वरती थांबवली आहे. इकडे वरती गाडी थांबवली आहे बघा.